दिल्लीमध्ये विद्यार्थी शिक्षणाचा हक्क मागत आहे. तुम्ही डोके फोडत असाल तर स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू होईल. दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष किरण जगताप. दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सध्या देशभरातील विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी व नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरू केले आहे. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देताना दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष किरण जगताप पाहूया पुढे काय म्हणतात. आज भारत देशामध्ये जी केंद्र सरकारनं तयार केलेली जी परिस्थिती आहे ती ब्रिटिशासारखी आहे. आज आपण एक बघतोय की ह्या देशाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय ह्या देशातील बँकिंग व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचं अकाउंट काढून देत नाही. पण त्यांनी शिक्षण मागितलं आहे, मायबाप सरकारकडे शिक्षण मागितलं आहे तर त्यांचं डोकं फोडलं जात आहे. आज हा भारत देश शिवछत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि ह्या राष्ट्रपुरुषांचा देश. आम्ही एक सत्य आज ह्या देशामध्ये बघतोय की ह्या देशाच्या लोकांना अन्न मिळालं पाहिजे, वस्त्र मिळालं पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ही देशाची लढाई लढली गेली. पण आज नरेंद्र मोदी, आज अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे सगळे लोक ह्या देशाचं जे भविष्य आहे त्यांचं डोकं फोडत आहेत. आज मला वाईट वाटते की आज एक वेल एज्युकेटेड, शाळा शिकलेली मुलं आज रस्त्यावर 2 लाख 5 लाखाच्या पत्तीनं तेव्हा जंतर मंतर पण पोचलेले आहे. आज त्यांचा जो शिक्षणाचा जो बाबासाहेब आंबेडकर दिले कलम 14चा जो अधिकार आहे की तो अधिकार मागण्यासाठी फीमध्ये सवलत, तुम्ही फीमध्ये सवलत मागण्यासाठी जर तुम्ही त्यांची डोकी फोडत असेल तर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई लवकरच तयार होईल. आज मी निषेध करतो भारतीय जनता पार्टी सरकारचा. आज गेले 20 वर्षे दलित क्रांती सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी धडपडतोय. आम्ही लढाई लढत असताना आज अन्नवस्त्र निवारा प्रत्येकाकडे आहे की पोरं आरोग्याने शिक्षण मागत आहेत. सरकारची नैतिक जबाबदारी आहे त्या लोकांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे. जर तुम्ही त्यांना सवलती देत नसतील तर ग्राउंड लेवलचा, गल्ली ते दिल्लीपर्यंतचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरल आणि वेळ पडली की कायदा हातात घेऊन ह्या केंद्र सरकारने राज्य सरकारला जाब विचार. आज तुम्ही ही जी भूमिका लावला आहे, आज तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहे आणि आमच्या लोकांची डोकी फोडायला लागला आहे. तर बघा, आमची जातीचे दाखले दलिताचे आहेत, मागासवर्गीयाचे आहेत, बहुजनांचे आहेत. आम्ही वेळ पडली शिक्षणाच्या बाबतीत जर सरकार काय निर्णय घेत नसेल, ह्याचं खाजगीकरण, राष्ट्रीय विकेंद्रीकरण करून जर गळ्यात काढत असेल तर हे सरकारनं ठरवायचं. हे सरकार शानाक एक खोळा आहे. मी ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना, देशाच्या राजकीय पुढाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आज तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत थोडे सतर्क राहा. पैसेवाल्याचं पोरगं शाळा शिकायला लागले, गरिबाच्या पोरगानं सवलत मागली म्हणून काय त्याचं डोकं फोडताय काय? लवकरात लवकर ह्या बाबतीत निर्णय घ्या, नाहीतर ना इलाज जाऊ गल्ली ते दिल्ली हा लाँग मार्च काढला जाईल. जसे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना बी पुरत होते, लोकराजा शाहू महाराजांनी स्वतःच्या पैशाची बोर्डिंग बांधली, लोकमाजा शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधले. असा निर्णय करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी असाल, नाहीतर वेळ पडली की कायदा हातात घ्यायला माझा प्रतीक्षा करतो. जय भीम. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.